नमस्कार, मी नम्रता वागळे. तुम्ही पाहताय एबीपी माझा. सर्वप्रथम एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण लाल किल्ल्यावरून आपण सर्वांनीच ऐकलेलं असेल. ह्या भाषणामध्ये काय होतं, काय नव्हतं, मोदींची आजची बॉडी लँग्वेज काय सांगत होती, या सगळ्याच गोष्टींचं आपल्याला विश्लेषण करायचंय. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे खासदार राजीव सातव, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक जयराज साळगावकर आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत. पुण्यावरून माजी सनदी अधिकारी आणि राजकीय विश्लेषक अविनाश धर्माधिकारी आपली मतं मांडतील. त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी हे देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि औरंगाबादहून कम्युनिस्ट नेते डॉक्टर भालचंद्र कांगो अगदी थोड्याच वेळात या चर्चेत सहभागी होतील. मला सुरुवातीलाच जायचंय पुण्यामध्ये. माधव भंडारी, भाजपच्या सर्वच नेत्यांसाठी मोदींचं आजचं हे भाषण खूपच इन्स्पायरिंग असेल. आजचं भाषण त्यांचं निश्चितच अत्यंत प्रभावी आणि जवळजवळ सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणारं भाषण होतं. सरकारने गेल्या 2 वर्षात काय केलं आणि काय करून दाखवलं, आपण कोणत्या दिशेने जातो आहोत याचं अतिशय चांगलं मांडणी पंतप्रधानांनी आजच्या भाषणातून केली. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकांकडून त्यांनी या भाषणासाठी सूचना मागवल्या होत्या, त्यांचे मुद्दे मागवले होते. त्यातल्या अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. महागाईसारखा जो मुद्दा जनतेच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा मुद्दा आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी आपली सरकारची भूमिका स्पष्ट केली. अत्यंत प्रभावी भाषण, सगळ्या अर्थाने महत्वाचं भाषण, असं या भाषणाकडे आपल्याला बघावं लागेल. राजीव सातव, तुम्ही स्वतः एक तरुण नेते आहात, तरुणाईचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय, त्याचबरोबर राजकीय पक्षामध्ये सुद्धा तुम्ही आहात. म्हणजे तरुणाई आणि एका राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करताना या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मोदींचं हे तिसरं भाषण होतं. 2014 सालचं भाषण जवळजवळ 1 तास पंतप्रधान मोदी बोलले. मागच्या भाषणामध्ये जवळजवळ 1.5 तास त्यांनी राष्ट्राला संबोधन केलं आणि हे भाषण सगळ्यात प्रदीर्घ असं भाषण राहिलं. मला आनंद या गोष्टीचा आहे की गुजरातचे मुख्यमंत्री असताना आधारवर टीका करणारे गुजरातचे मुख्यमंत्री आता पंतप्रधान झाल्यावर आधारबद्दल तारीफ करत आहेत. मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की गुजरातचे मुख्यमंत्री असताना जीएसटीवर टीका करणारे पंतप्रधान मोदी आता जीएसटीच्या संदर्भात पॉझिटिव्हली बोलत आहेत. मला या गोष्टीचाही आनंद आहे की बांगलादेश सीमा विवादाच्या संदर्भात काँग्रेस सरकारच्या काळात जो काही प्रस्ताव आम्ही आणला होता आणि त्यावेळेस सगळ्यांनी मिळून टीका केली होती. भाजपाची टीका होती, पंतप्रधान नसताना त्यावेळेस त्यांची टीका होती. आता त्यांनी बांगलादेश सीमा विवादाच्या संदर्भात ते बोललेले आहेत. तर सांगायचं तात्पर्य असं की ज्या काँग्रेसच्या योजना होत्या, काँग्रेसनं आणलेले जे इनिशिएटिव्ह होते ते इनिशिएटिव्ह ते पुढे चालवत आहेत, त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. परंतु मागच्या दोन वेळा त्यांनी जी भाषणं केली, 2014चं भाषण पंतप्रधानांचं जे होतं त्या पंतप्रधानांच्या भाषणामध्ये ज्या 2-3 महत्त्वाच्या घटना होत्या त्याच्यामध्ये ते संसद आदर्श ग्राम योजनेच्या संदर्भात बोलले होते. आता संसद आदर्श ग्राम योजनेचं जर 2 वर्षानंतरचं मूल्यमापन केलं तर भाजपाचे 10% सुद्धा खासदार या संदर्भामध्ये काही बोलायला तयार नाहीत. दुसरं, जनधन योजनेच्या संदर्भात पंतप्रधान 2014ला बोलले ना, आता सुद्धा बोलले. त्यांनी सांगितलं की 21 कोटी अकाउंट झाले. परंतु 2014च्या भाषणामध्ये पंतप्रधानांचा बोलताना त्यांनी उल्लेख केला होता की 1 लाखाचा विमा मिळणार किंवा 5,000चा ओव्हरड्राफ्ट मिळणार. माझी विनंती सरकारला ही राहील येणाऱ्या काळामध्ये की किती जणांना 1 लाख रुपयाचा विमा मिळाला या संदर्भातली आकडेवारी जाहीर केली पाहिजे. जर 21 कोटी लोकांना तुम्ही खाते उघडलेले सांगतायत तर किती 10 लाख लोकांना, 20 लाख लोकांना, 50 लाख लोकांना विम्याचं संरक्षण, विमा मिळाला हे आपल्याला या निमित्तानं पब्लिक करणं आवश्यक आहे. मेक इन इंडियाच्या संदर्भामध्ये सुद्धा पंतप्रधान 2 वर्षापूर्वी बोलले. मागच्या 2 वर्षामध्ये मेक इन इंडियामधून किती प्रोग्रेस झाला याची सुद्धा चर्चा या निमित्तानं करणं आवश्यक आहे. कारण मागच्या 18-19 महिन्यापासून तुमचा एक्सपोर्टच डाऊन आहे. एक्सपोर्ट जर 18-19 महिने डाऊन असेल तर मेक इन इंडिया काही झालेलं असं या निमित्तानं दिसत नाही. मुद्रा योजनेची पंतप्रधानांनी चर्चा केली. त्यांनी सांगितलं 3 कोटी लोकांना काही कर्ज मिळालं, पण त्यातल्या 80% कर्ज हे फक्त 50,000पर्यंतच मिळालेलं आहे. म्हणजे 50,000ची अमाऊंट मिळणं म्हणजे त्या माणसाला उभं करणं असं त्याचा अर्थ आहे का? तर त्याचा अर्थ होऊ शकत नाही. किंवा स्किल डेव्हलपमेंटची चर्चा पंतप्रधानांनी मागच्या 2 भाषणात केली होती. स्किल डेव्हलपमेंटला तुम्ही 1700 कोटीचं बजेट ठेवलेलं आहे, जिथं मनरेगाला तुम्ही 40,000 कोटीचं बजेट ठेवता आणि स्किल डेव्हलपमेंटला 1700 कोटीचं बजेट ठेवता आणि तुम्ही सांगता की आता आम्ही 4 कोटी लोकांना रोजगार देणार आहोत, 5 कोटी लोकांना रोजगार देणार आहोत. तर बेसिकली जे पंतप्रधान सांगतायत मागच्या 2 वर्षात त्यांनी जे सांगितलंय ते डिलिव्हर झालं असं अजिबात दिसत नाही. त्यामुळे पंतप्रधान भाषण चांगलंच करतात, ते चांगले वक्ते आहेत, त्याच्यात कोणी नाकारतच नाही. परंतु डिलिव्हरी पार्टवर या सरकारची
अत्यंत 2 वर्षातली कामगिरी ही सुमार दिसते आणि पंतप्रधान हे त्याला झाकायचा प्रयत्न करतात असं दिसतं. बरं, म्हणजे त्याचं एक्झिक्युशन काय झालं, याचं स्टॅटिस्टिक डेटा, स्टॅटिस्टिक अनालिसिस अजूनही कोणी मांडताना दिसत नाही. नक्कीच महत्वाचा मुद्दा आहे हा. जयराज साळगावकर, कसं विश्लेषण करायचं मोदींच्या भाषणाचं? कारण मोदींची एकूणच बॉडी लँग्वेज जी दरवेळेला त्यांच्या भाषणातून आक्रमकपणा दिसतो, तो यावेळेला कंपॅरेटिव्हली कमी दिसला असं वाटतं. हो, तसं निश्चितच वाटतं. आक्रमकपणा जो नेहमीचा असतो तो कमी झाला होता आणि ते आता सेटल झालेले दिसतात सत्तेत. बरं. कारण नदी जशी मोठी मोठी होत जाते आणि खोल होत जाते तेव्हा ती संथ होत जाते, तसे ते अत्यंत सिस्टमॅटिकली मुद्देसूद आणि एक एक मुद्दा घेऊन शांतपणे बोलत होते. आणि अपेक्षा होती की ते पाकिस्तान, दहशतवादी, बलुचिस्तान याच्यावर जास्त बोलतील. तसं त्यांनी काही बोलले नाहीत. ते म्हणजे ते स्ट्रॅटेजिक भाषण होतं. त्यांचा जास्त भर हा कार्यसंस्कृती ह्या विषयावर राहिला. ते एलॉबरेट झालं नाही, ते होईल. आणि संतांवर राहिला, म्हणजे गुरु गोविंद यांचा उल्लेख त्यांनी 3 वेळा केला. रामानुजम यांचा उल्लेख केला, मग त्यांच्याबरोबर दीनदयाळांचा उल्लेख केला, जे संत नाही आहेत पण भाजपच्या आर्थिक नीतीचे. आणि गुरु गोविंदचा त्यांनी उल्लेख का केला हे आता पुढे जाऊन कळेल आपल्याला, पण त्यांनी या गोष्टींवर जास्त भर दिला असं वाटतं. नेहमीसारखं त्यांचं आक्रस्ताळेपणा जो असायचा किंवा आक्रमकता जी असायची ती नव्हती. व्हेरी मॅच्युअर्ड अशा लेवलचं भाषण होतं. कम्युनिस्ट नेते डॉक्टर भालचंद्र कांगो या चर्चेमध्ये सहभागी झालेले. डॉक्टर कांगो, आजच्या भाषणाकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आश्वासक वाटतं की तेच मोदी पुन्हा एकदा फक्त थोडेसे मेलो डाऊन होऊन पाहायला मिळाले? नाही, मला असं वाटतं की आजचं मोदींचं भाषण हे त्यांच्या पक्षाच्या भूमिकेला पुढे नेणारं आणि त्याचबरोबर सत्तेने आलेलं शहाणपण दाखवणारं भाषण होतं असं माझं मत आहे. काही गोष्टींचं इंडिकेशन पण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ गेलं तर साधारणतः भारतीय जनता पक्ष आणि उजव्या अर्थकारणारा मांडणारे लोक या देशातले सगळे प्रश्न ह्या गुड गव्हर्नन्सनी किंवा तंत्रज्ञानाच्या साह्याने सोडवले जाऊ शकतात आणि बाकीचे सगळे प्रश्न दुय्यम आहेत अशा पद्धतीची मांडणी सातत्याने करत असतात. म्हणजे पॉलिसी इश्यूज जे असतात ते दुय्यम असतात. गव्हर्नन्स हेच महत्वाचं आहे. हे मध्यम वर्गाला अपील करणारं भाषण आहे आणि मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग हा या पक्षाचा समर्थक असल्यामुळे त्यांना आश्वासक करणारं, त्यांना देशामध्ये चाललेल्या चांगल्या घटनांचं पुनरुच्चार करून त्यांना आश्वस्त करणारं हे भाषण होतं. हे त्यांच्या पक्षाला धरू नये असं मला वाटतं. जो बदल मला दिसतो तो असा, तो जीएसटीच्या निमित्ताने समोर आला की या देशामध्ये कॉन्फ्रंटेशनिस्ट भूमिका घेऊन म्हणजे काँग्रेस मुक्त भारत करण्याची भाषा जी होती 2 वर्षापूर्वी की जणू काही आम्हीच आहोत आणि बाकी सगळ्यांनी वाईट केलेलं आहे, ती भाषा थोडी बदललेली दिसली. आताच माझ्या काँग्रेसच्या मित्रांनी सांगितलं की झिरो फ्री अकाउंट जे उघडण्याची भाषा होती त्याला जनधन केलं, आधार कार्ड, म्हणजे काँग्रेसच्या सगळ्या ज्या योजना होत्या त्या मोडीत काढायला आपण निघालो तर आपण कधीतरी नवीन करतो असा जो अभिनिवेश होता 2 वर्षापूर्वी तो आता जाऊन एक अपोलॉजेटिक आहे की मागच्या सरकारने चांगल्या योजना केल्या होत्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून आम्ही चांगलं करतो आहोत असं मांडण्याचा प्रयत्न दिसला. हा अपोलॉजेटिक होणं म्हणजे सत्तेमध्ये शहाणपण आणणं असं मी म्हणेन. ते आलंय निश्चित आश्वस्त करणारी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट जी मला वाटते त्यांनी इंडिकेट केलेली आहे ते म्हणजे काश्मीरच्या आणि पाकिस्तानच्या संदर्भात भारत आता एक वेगळ्या प्रकारची धोरण घेऊ इच्छितो आहे आणि पाकिस्तानमध्ये जे पाकिस्तानपासून फुटीर बाहेर पडणारे जे शक्ती आहेत ज्या बलुचिस्तानच्या असतील, पख्तुनिस्तानच्या असतील, त्यांच्या बाबतीत भारताची भूमिका नेहमी सहानुभूतीची राहिलेली आहे. परंतु आतापर्यंत सगळ्याच सरकारनी फार सावधपणे प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. यावेळेस मोदींनी उघडपणे लाल किल्ल्यावरून ह्या सगळ्या पाकिस्तानमधल्या शक्तींना त्यांचे आभार मानून त्यांच्या मागे उभं राहण्याचं जे आश्वासन केलेलं आहे याचा अर्थ पाकिस्तानला टिट फॉर टॅट, ज्या अडवाणींच्या काळामध्ये हॉट परस्यूट करू आम्ही आणि गरज पडल्यास दहशतवाद्यांना पाकिस्तानात जाऊन ठेचू अशी जी भाषा होती त्याचंच एक वेगळं उदाहरण दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कॉन्फ्रंटेशन हे वेगळ्या पातळीवर त्यांनी नेण्याचा एक इंडिकेशन
या निमित्ताने दिलेला आहे, ज्याचा काय परिणाम होईल मला माहिती नाही, पण ज्याचा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. ते त्यांनी या भाषणामधलं अत्यंत महत्वाचं असं एक इंडिकेशन चेंज इन पॉलिसी, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पाकिस्तानच्या संदर्भात काय भूमिका राहणार आहे याचं इंडिकेशन त्यांनी दिलंय असं मला वाटतं. आणि नेहमी बाकीच्या पंतप्रधानांना जे बोलावं लागतं ते बोललेलं आहे. परंतु एक गोष्ट मला फार प्रकर्षाने जाणवली की दलित समूहामध्ये जे अत्याचार वाढलेले आहेत, विशेषतः गुजरातमध्ये जे काही प्रकरण झालं त्याच्यानंतर जो एक प्रक्षोभ आणि रोहित वेमुलाच्या प्रकरणावरनं जो एक प्रक्षोभ बाहेर पडला, त्याला पॅसिफाय करण्याचा प्रयत्न भीम से भीमराव आंबेडकर तक आणि पुन्हा सगळ्या जातींना एकत्र केल्याशिवाय आणि जाती संपल्याशिवाय या देशामध्ये एकता नांदू शकत नाही अशा प्रकारचं इंडिकेशन करून दलित जातींना चुचकारण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपच्या भूमिकेप्रमाणेच अल्पसंख्याकांमध्ये जो एक अविश्वास निर्माण झालेला आहे, एक दहशत निर्माण झालेली आहे आणि जो एक आपल्याबद्दल भ्रम असं म्हणजे भ्रमित झालेले अल्पसंख्याक त्यांना आश्वस्त करणारं या भाषणात काही नव्हतं. पण ते करण्याची गरज नाही राजकीय दृष्ट्या, असंच भाजपचं निदान असल्यामुळे त्या भूमिकेला धरूनच मोदींनी त्याचा काही उल्लेख केला नाही असं मला वाटतं. आणि म्हणून अपेक्षित लाईनवर हे भाषण झालं, आपल्या वर्गाला समोर ठेवून आपली दिशा निश्चित करणारं भाषण, अशा पद्धतीने मी त्याच्याकडे बघेन. अविनाश धर्माधिकारी, कसं विश्लेषण कराल या भाषणाचं? मला एबीपी माझानी 2 दिवसांपूर्वी विचारलं होतं की पंतप्रधानांच्या भाषणाकडनं काय अपेक्षा कराव्यात. ते मी 2 सूत्रात सांगितल्या होत्या. एक म्हणजे मोदींनी देशासमोर मांडलेली मूळ व्हिजन सबका साथ सबका विकास, आणि ती प्रत्यक्षात कशी आणायची, तर मॅक्सिमम गव्हर्नन्स आणि मिनिमम गव्हर्नमेंट ही सूत्र अंमलात कशी येत आहेत हे व्यक्त करणारं यावं अशी मी अपेक्षा व्यक्त केली होती. आजचं भाषण ऐकल्यानंतर मी म्हणेन की खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते आलं. हे प्रचंड मोठ्या व्याप्तीचं भाषण होतं. म्हणजे एकीकडे त्यांनी भारतीय राष्ट्रविचार की हे पुण्य पुरातन चिरनूतन असं राष्ट्र आहे, ते काही केवळ 70 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेलं राष्ट्र नाही, त्याच्या राष्ट्रीयत्वाची पहचान सुद्धा विविधतेत एकता आणि त्या विविधतेचं स्वागत करणारी आहे, कारण मुळातली एकता समजली आहे. मला वाटतं की गुरु गोविंद सिंग, रामानुजन यांचे सगळे संदर्भ ते दर्शवणारे होते. तर दुसऱ्या बाजूला व्यवहारात अगदी जमिनीवर पाय ठेवून सामान्यातल्या सामान्य माणसाच्या समस्यांपासून ते आर्थिक धोरण, परराष्ट्र धोरण, पर्यावरणाचा प्रश्न, जागतिक धोरणं अशा सर्व मोठ्या व्याप्तीचं हे भाषण होतं. 2014 मध्ये पहिल्यांदा बोलताना नव्याची नवलाई होती आणि व्हिजन मांडून चालत होतं. 2015 बोलतानाही सरकार जनता मानायला तयार आहे की अजूनही नवीन आहे, पण आता लोक हिशोब विचारणं चालू करणार. मला वाटतं की ते भान त्यांच्या बोलण्यामध्ये व्यक्त झालं. एक प्रकारे पंतप्रधान अहवाल पण सादर करत होते की तुमच्याशी मी हे बोललो मागे आणि आता त्यातलं एवढं पुढील प्रमाणे झालेलं आहे. खरं म्हणजे ते त्यांनी दिलेलं स्टॅटिस्टिक्स सुद्धा इतकं प्रिसाईज आहे की जर कोणाला तपासूनच पाहायचं असेल आणि ते बरोबर आहे का चूक हेला ते पारदर्शकपणे खुले सामोरे जात आहेत. हे तपासून सुद्धा जरूर पाहिलं जावं. सगळ्यामधला मी म्हणेन की फोकस सुद्धा तो जो सरकारी यंत्रणेला कामाला लावलं पाहिजे आणि उत्तरदायी बनवलं पाहिजे, पारदर्शक बनवलं पाहिजे, स्वच्छपणे कारभार झाला पाहिजे, भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे, हेही मुद्दे. आणि माझा शेवटचा पूर्ण करताना म्हणतोय की ते भारतातल्याच लोकांशी बोलले असं नव्हे, जगातल्या सुद्धा लोकांशी बोलले. म्हणजे भारत एक उभरती जागतिक शक्ती आहे, पण त्यातला जो सार्कचा संदर्भ आला त्यांच्या बोलण्यामध्ये, मला वाटलं की ते पाकिस्तानच्या जनतेशी पण बोलतात. तो जो पेशावरच्या शाळेवरचा हल्ला आणि तेव्हा भारतातल्या लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. म्हणजे पाकिस्तानच्या सरकारच्या ओव्हर देअर हेड पंतप्रधान पाकिस्तानच्या जनतेशी बोलतायत की जणू आमचं काही शत्रुत्व तुमच्याशी नाहीये, हे सरकार त्याची दहशतवादी धोरणं म्हणून सरळ सरळ बलुचिस्तानचा संदर्भ. म्हणजे भारत सरकारने एकदा पाकिस्तानला वॉर्निंग दिली होती
की पुन्हा जर पुढचं दहशतवादी कृत्य झालं तर आम्ही बलिचिस्तानचा प्रश्न घेऊ. तर तो पे बॅक टाइम म्हणजे असं हे मोठ्या व्याप्तीचं, मी पण त्याला एक प्रकारे व्हिजनरी भाषण म्हणेन, असं झालं आत्ताचं. बर, माधव भंडारी, एक यामध्ये गोष्ट अशी की मागच्या दोन्ही भाषणांमध्ये ज्या योजना जितक्या आक्रमकपणे मोदी मांडत होते, म्हणजे त्यावेळेला भाजपने केलं, आम्ही केलं, सरकारने केलं, अशा प्रकारचा एक आवेश जो त्यांच्या भाषणामध्ये होता, आत्ताच्या भाषणामध्ये तो उल्लेख दिसताना सर्व दलांच्या सपोर्टमध्ये, सर्व पक्षांच्या सपोर्टवरती हे सगळं आम्ही यशस्वीपणे पुढे नेतोय. ही राजकीय मॅच्युरिटी यायला कुठेतरी 2 वर्ष लागली, ही गोष्ट तुम्ही डिनाय नाही करू शकत. नाही, आपल्याला फक्त कुठेतरी काहीतरी ठपका ठेवायचा अशाच पद्धतीने जर मांडणी करायची असेल तर ते आपण करू शकतात, त्याला काही कोणी थांबवणार नाही. पण त्यांनी आपल्या भाषणामध्ये पूर्वीच्या सरकारच्या योजना पूर्वीच्या सरकारने कशा राबवल्या आणि आम्ही त्या राबवत असताना त्याच्यामध्ये काय सुधारणा केल्या आणि त्याचे परिणाम काय झाले याची आकडेवारीच दिली. त्यामुळे ती आकडेवारी तपासून घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये काय पाहिजे काय बरोबर नाहीये हे आपण सांगू शकतो. आणि एक जे त्यांनी सांगितलं की हम टालना नाही हम भिडना जानते हैं, आम्ही टाळत नाही, आम्ही जाऊन भिडतो प्रश्नाला, हे जे त्यांनी सांगितलं ते सुद्धा आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी कुठल्याही मुद्द्याचं कुठलीही जबाबदारी टाळलेली नाही. त्यांनी त्या सगळ्या मुद्द्यांना थेट भिडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातला एक जो कतारबद्ध बरोबरच्या कराराचा उल्लेख केला किंवा अन्य अनेक योजनांमधल्या यशाचा उल्लेख केला, त्याचबरोबर काही गोष्टी अजून कशा करायच्या आहेत, करण्याचं काम बाकी आहे हेही त्यांनी सांगितलं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो त्यांनी मांडला तो कार्यशैलीचा मांडला की आपल्याला कार्यशैली निर्माण करायची आहे. आणि हा कार्यशैलीचा मुद्दा हाच या देशातल्या पूर्वीच्या राज्यकर्त्या पक्षांना न सहन होणारा मुद्दा आहे. कारण जी कार्यशैली या 60-65 वर्षामध्ये या देशामध्ये प्रस्थापित केली ती पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी प्रस्थापित केलेली आहे. आणि त्या कार्यशैलीचे परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारणापासून देशातल्या गरिबी निर्मूलनाच्या कार्यक्रमापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपण अनुभवतो. ही कार्यशैली बदलण्याचा विडा उचलून त्यांनी काम सुरू केलं आणि कार्यशैली बदलण्याच्या मुद्द्यावरती त्यांनी भर दिला. तो सगळ्यात महत्वाचा आहे. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने जसं कांगो साहेबांनी नेमकेपणाने सांगितलं, धर्माधिकाऱ्यांनी सुद्धा नेमकेपणाने सांगितलं की आंतरराष्ट्रीय राजकारणामधलं विशेषतः पाकिस्तान बरोबरच्या राजकारणातलं एक वेगळं वळण आजच्या भाषणामध्ये निश्चितपणे नोंदवलेलं आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मोदींच्या या भाषणावरती ठपका मी ठेवत नाही, उलट कौतुकच करते त्यांचं किती राजकीय मॅच्युरिटी, एक पंतप्रधान म्हणून जी राजकीय मॅच्युरिटीच्या भाषणामध्ये असली पाहिजे ही आज त्या भाषणामध्ये दिसलेली आहे. आणि याबद्दल कोणाचंही दुमत नाही मला वाटतं पॅनलवरती असलेल्या. मला वाटतं राजीव सातव, मागच्या वेळेसचं जे भाषण आपण पंतप्रधानांचं पाहिलं तर त्याच्यामध्ये टीकेचा सूर होता, त्याच्या आधीच्या भाषणामध्ये सुद्धा हाच सूर होता. परंतु ह्या भाषणामध्ये म्हणजे मी काँग्रेसचा खासदार आहे, परंतु जर तुम्ही जीएसटीच्या संदर्भात ही भूमिका घेत असाल की आम्ही सगळे म्हणून हे पास करत आहोत तर त्याचं स्वागत आहे. किंवा आधारच्या संदर्भामध्ये जर पंतप्रधान हे म्हणत असतील की हो आपण सगळे म्हणून करत आहोत, फार अत्यंत स्वागतार्ह आहे. आम्ही ही गोष्ट नाकारतच नाही आहोत की तुम्हाला 5 वर्षासाठी जनतेनं मॅन्डेट दिलेला आहे, त्यामुळे 5 वर्ष या देशामध्ये मोदी सरकार राहणार याच्यात आमचा काही आक्षेपच नाही. पण आमचा आक्षेप या गोष्टीला आहे की जे चांगलं आहे त्याला चांगलं तरी आपण म्हटलं पाहिजे. आणि 2 वर्षानंतर सरकार हे म्हणायला लागले याच्यामध्ये निश्चितपणे ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु ही स्वागतार्ह बाब असताना 2014ला जे निवडणुकीमध्ये तुमचं जे प्रॉमिस होतं ते काळा पैशाचं होतं आणि काळा पैसा तुम्ही 15-15 लाख रुपये खात्यात जमा करणार होते. तर आमच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट आहे की कधी ते 15 लाखाची तारीख आपण जाहीर करणार आहात. आणि हे करत असताना रोजगार निर्मिती माझ्या दृष्टीनं सगळ्यात चिंतादायक बाब ही आहे की तुमचा एक्सपोर्ट डाऊन झालेला आहे. मागच्या 2 वर्षामध्ये रोजगार निर्मिती जी अपेक्षित आहे त्याच्या खूप कमी झालेली आहे. त्यामुळे पुढच्या 3 वर्षात तरी ती रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सरकारनं पावलं उचलणं आवश्यक आहे. माधव भंडारी, नाही, सातव साहेब फारच न राहून त्यांची राजकीय भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न करतायत. चांगल्याला चांगलं म्हणावं ही अपेक्षा जशी ते आमच्याकडून बाळगतात तसं आम्ही त्यांच्याकडून ती बाळगायला काही हरकत नसावी. निदान त्याला सेक्युलरिझमची हरकत नसेल अशी माझी अपेक्षा आहे. चांगल्याला चांगला मी म्हणतोच भंडारी साहेब. कार्डाची योजना मागच्या सरकारची होती पण त्यांनी कशा पद्धतीने राबवली ह्याची आकडेवारी त्या 10 वर्षांमध्ये पुन्हा पुन्हा आली. जीएसटीचा प्रश्न मागच्या सरकारला हाताळता आला नाही, सर्वसहमती घडवता आली नाही, हा सुद्धा गेल्या 10 वर्षांचा अनुभव आहे. आमच्या सरकारने मोदी साहेबांनी हे दोन्ही गोष्टी करून दाखवल्या.
हा जो काही 15 लाखाचा मुद्दा आहे, हा 15 लाखाचा मुद्दा हा काँग्रेसच्या प्रचार करणाऱ्या मंडळींच्या डोक्यातून निघालेली शक्कल आहे. आमच्या कुठल्याही भाषणात, आमच्या कुठल्याही जाहीरनाम्यात अशा तऱ्हेने कधीही म्हटलेलं नाही. पण हे खोटं बोला, रेटून बोला या पद्धतीचं तंत्र आहे, ते त्यांचं फॅसिस्ट घडवलेलं तंत्र आहे. पण मला सातवसाहेबांना एक छोटा प्रश्न विचारायचा आहे. आपल्या नेत्या श्रीमती इंदिरा गांधी यांनी 1971 साली गरिबी हटावची घोषणा दिली आणि या देशातून गरिबी नाहीशी करू अशा तऱ्हेचं आश्वासन जनतेला दिलं. आज आता 47 वर्ष झाली. 71 सालापासून तुमच्या सगळ्या राजवटीमध्ये गरिबी हटली किती आणि गरिबी वाढली किती याचा एकदा हिशेब मांडा ना. बर, आमच्या 2 वर्षांची तुलना तुमच्या 60 वर्षांची करा. नक्कीच. राजीव सातव, मला वाटतं त्यांच्या आमच्या चेहऱ्यावर 2 मिश्किल हसू वर्षांमध्ये आहे. आम्ही त्यांना उत्तर विरोधकांशी सुद्धा कसं द्यायचं वागलो आहे. ह्याची तुलना 75 मधल्या आणीबाणीशी करा. नाही, नक्कीच राजीव सातवांना त्याचं उत्तर द्यायचं. राजीव सातव. भंडारी साहेब हे फार अभ्यासू असे नेते आहेत आणि मी त्यांचा आदर करतो. 8 एप्रिल 2014ला मोदी साहेबांचं ट्विट होतं आधारवर. ऑन आधार नायदर द टीम आय मेट नॉर PM कुड आन्सर माय क्वेश्चन्स ऑन सिक्युरिटी थ्रेट इट कॅन पोज. देर इज नो व्हिजन, ओनली पॉलिटिकल गिमिक. मी आधारच्या लोकसभेतल्या चर्चेवर हाच विषय घेऊन बोललेलो होतो आणि जवळजवळ 20-22 मिनटं मी बोललेलो होतो. आणि त्या चर्चेमध्ये मी हाच विषय मंत्र्यांना विचारला की पंतप्रधानांनी सिक्युरिटी थ्रेटच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री असताना ट्विट केलं होतं. सरकारनं या संदर्भात काय केलं आहे? तुम्ही सांगितलं होतं देर इज नो व्हिजन, ओनली पॉलिटिकल गिमिक. मग आता तुम्ही हे जे आधार आणलेलं आहे हे पॉलिटिकल गिमिकच आहे, याच्यात काही बदल नाही. त्याच्यावर काही उत्तर सरकारनं दिलं नाही. GSTच्या संदर्भामध्ये चिदंबरांचं जे भाषण होतं ते भाषण जर आपण पाहिलं तर GST तुम्ही 2 वर्षामध्ये, म्हणजे ज्यावेळेस लोकसभेत GSTच्या संदर्भात चर्चा झाली, आम्ही त्यावेळेस विनंती केली होती की स्टँडिंग कमिटीकडे पाठवा, तुमचा 1 वर्षात 6 महिन्यात विषय संपेल. तुम्ही 2 वर्ष ते लटकत ठेवलं. सांगायचा मुद्दा असा आहे की जर पॉझिटिव्हली या गोष्टीकडे तुम्ही बघितलं असतं तर निश्चितपणे याच्या आधी याच्यात मार्ग निघाले असते. आणि त्यामुळे केवळ विरोध करायचा, जे मगाशी सरांनी सांगितले की काँग्रेसमुक्त भारत, या देशामध्ये कधीही काँग्रेसमुक्त भारत होऊ शकत नाही. या देशामध्ये भाजपमुक्तही भारत होऊ शकत नाही आणि या देशामध्ये शिवसेनामुक्त महाराष्ट्रही होऊ शकत नाही. ह्या गोष्टी आपण ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत आणि त्या ॲक्सेप्ट करून पुढे जायची तयारी ठेवली तर निश्चितपणे काम होऊ शकतं. पॉलिटिकल डिफरन्सेस असू शकतात, परंतु देश म्हणून एक लाईन या निमित्तानं घेणं आवश्यक आहे. आणि आज पंतप्रधानांनी काही गोष्टी बोलल्या, त्याचं स्वागत आहे. परंतु ते बोलत असताना मागच्या 2 वर्षामध्ये एकदाही मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्याच्या भेटीला न येणारे पंतप्रधान, एकदाही या संदर्भात दलित अत्याचाराच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस गुजरातमध्ये घटना घडते त्यावेळेस बोलणारे पंतप्रधान, यामुळे थोडंसं अत्यंत चिंतेचा विषय वाटतो. आणि येणाऱ्या काळात तरी याच्यात सरकारनं बदल केला पाहिजे. आणि जी मानसिकता आहे की सबका साथ सबका विकास ही जर तुमची घोषणा होती तर मग सबका साथ सबका विकास म्हणत असताना दलित बाजूला, अल्पसंख्याक बाजूला असं आपल्याला नाही करता येणार. या देशामधला तो मोठा फॅक्टर आहे, त्याच्यामध्ये लक्ष द्यावं लागेल. भले तुम्हाला तुमची विचारसरणी नसेल, परंतु देश म्हणून त्याच्याकडे बघावं लागेल. राजीव सातव, तुम्ही हा महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. जयराज साळगावकर, आजचं जे एकूणच भाषण होतं ते कुठेतरी मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग, जो भाजपचा वोटर आहे त्याला टार्गेट करून कुठेतरी हे केलेलं भाषण दिसलं. यामध्ये दलित, जसं आपल्याला भालचंद्र कांगोनी सांगितलं की भीम से भीमराव तक, हे एवढं एक वाक्य वगळलं तर दलित समाजासाठी ज्याच्यावरती अन्याय होता गेले अनेक दिवस चर्चा होते, त्या समाजाला उद्देशून किंवा सुधारणांच्या दृष्टीने तसं फार वक्तव्य दिसलं नाही. अल्पसंख्याक समाजाविषयी फार वक्तव्य दिसलं नाही. हो, ते जाणवलं, कारण त्यांनी परवाच दलितांना मारू नका मला मारा असा स्टँड घेतला होता. त्याचं काही त्यांनी पुरावा या भाषणात केलेला दिसला नाही. परंतु त्यांचं पॅराडिम शिफ्ट जो दिसला तो स्वराज्य मधून सुराज्य हे त्यांना म्हणायचं होतं. आणि 4 त्यात महत्वाचे मुद्दे मला असे वाटतात की त्यांनी एक नियत आणि निर्णय, आणि निर्णय घेण्यामागची जी नियत आहे ती ते कार्यसंस्कृतीशी जोडू पाहतात. त्याचप्रमाणे ते मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय म्हणजे व्यापारी किंवा जे प्रोफेशनल्स वगैरे वगैरे, ही त्यांची वोट बँक आहे. त्याच्यासाठी त्यांनी एक असं उडत उडत पण प्रॉमिस दिलंय की मी इन्कम टॅक्स वर काही ऍक्शन घेणार आहे. कदाचित ते इन्कम टॅक्स काढतील, कमी करतील. ह्याच्याकडे लक्ष देताना त्यांनी सॉइल कार्डवरही महत्व दिलं. ते म्हणाले की 30% प्रॉडक्टिव्हिटी वाढलेली आहे. आता हे चेक करून बघायला लागेल आपल्याला वाढली की नाही, पण सॉइल कार्डवर त्यांचा भर होता. त्यांचा रेल्वेवर भर होता. 4 ते 5 वेळा त्यांनी रेल्वेचा उल्लेख केला भाषणामध्ये. मनरेगा आणि आधार
परत आम्ही रिइन्स्टॉल करतो, कारण या योजना या इन्क्लुजनच्या पैसे समाजातील गरिबांपर्यंत पोहोचून डिमांड वाढवण्याचे आहेत, ते अर्थशास्त्रीय टूल्स आहेत, ते त्यांनी मान्य केले, हे पॉझिटिव्ह आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं म्हणणं असं होतं, जे आतापर्यंत त्यांचे पक्ष किंवा त्यांची उजवी विचारसरणी म्हणत होती की PSUचं प्रायव्हेटायझेशन करा, ते प्रायव्हेटायझेशन आपण करत नाही आहोत असा त्यांनी सिग्नल दिलाय सरळ सरळ याच्यामध्ये. हो, त्यांनी महत्वाच्या PSUंचे विषय म्हणजे एअर इंडिया असेल किंवा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, BSNL असेल, यांच्या बळकटीकरणाविषयी खूप मोठं भाष्य केलेलं होतं. हा पॅराडाइम शिफ्ट आहे, बीजेपीच्या विचारसरणीतला पॅराडाइम शिफ्ट आहे, आणि ते फार राईट किंवा राईट कडून सेंटरला येत आहेत असं याच्यामध्ये दिसतंय. आणि हेच कदाचित स्वराज्यमधून सुराज्य असं त्यांना म्हणायचं असावं असं मला वाटतं. जयराज चाळगावकरांनी पॅराडाइम शिफ्ट बद्दल ते बोललेले होते. म्हणजे स्वराज्यवरून सुराज्यकडे त्यांची भाषा जाते. नियत आणि निर्णय या गोष्टींचा उल्लेख त्यांच्या भाषणात दिसला. PSUs विषयीचा उल्लेख दिसला. भालचंद्र कांगो कशाचं प्रतीक म्हणायचं हे, म्हणजे देशांतर्गत त्यांचा जो टार्गेट वोटर जो आहे त्याला इम्प्रेस करण्यासाठी हे आहे की आंतरराष्ट्रीय प्रेशर असू शकतं? नाही, दोन गोष्टीची आपण नीट माहिती करून घेतली पाहिजे. 70 वर्षाच्या आपण वाटचालीनंतर भारतामध्ये काही बदल झालेले आहेत. जो मध्यमवर्ग 2-3% आसपास देश स्वतंत्र झाल्यानंतर होता, तो आता जवळजवळ 27 ते 30% गेलेला आहे. म्हणजे क्वांटिटेटिव्हली वाढ झाल्यामुळे क्वालिटेटिव्ह शिफ्ट झालेली आपण लक्षात घेतलं पाहिजे. मोदींनी आपल्या भाषणात त्याचा फार हुशारीने अपेक्षांची क्रांती, म्हणजे आमच्या सरकारकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ती करणे माझ्या सरकारचं काम आहे, अशा पद्धतीने त्याचा उल्लेख केलेला आहे. पण कोणाच्या अपेक्षा? तर ह्या मध्यम वर्गाच्या अपेक्षा आहेत. आणि म्हणून त्या मध्यम वर्गाला विकासाचं एक चित्र, की गुड गव्हर्नन्सचं चित्र देण्यासाठी त्यांनी स्टॅटिस्टिकल मांडणी केली. पण हुशारीने काळ्या पैशावरती त्यांचा जो इलेक्शनच्या काळात जोर होता, नंतरच्या दोन्ही भाषणात, म्हणजे मागच्या वर्षीच्या भाषणात काळा पैसा परत आणण्यावर जोर होता. तो 15 लाख प्रत्येकाला देईल वगैरे काय, तो नंतरचा प्रचाराचा भाग आहे. परंतु काळा पैसा परत आणण्याच्या संदर्भात माझ्या सरकारला काय यश मिळालं, किती पैसा मी परत आणू शकलो, ह्याचं स्टॅटिस्टिक्स त्यांनी दिलं नाही. काळ्या पैशाचा उल्लेखच त्यांनी केला नाही. हे फार माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. एक महत्वाचं अपयश त्यांच्या सरकारने गेल्या 2 वर्षात नोंदवलेलं आहे, हे या दृष्टीने मला महत्वाचं वाटतं. निश्चितपणे त्यांनी दुसरा जो उल्लेख केला तो म्हणजे ग्लोबलायझेशन अपरिहार्य आहे, ही जी मांडणी केली ती मला वाटतं मनमोहन सिंग ही करायचे, आणि देशामधल्या सगळ्यांना जवळजवळ आता अति मान्य असलेली मांडणी आहे. पण भारत आता पूर्वीसारखा अत्यंत गरीब देश राहिलाय की नाही याच्या संदर्भात वाद होऊ शकतील. भारतामधल्या एका विभागाने निश्चित प्रगती केलेली आहे, आणि या प्रगती केलेल्या विभागाला आता गरिबीची चर्चा नको आहे, त्याला विषमतेची चर्चा नको आहे, त्याला बेरोजगारीची चर्चा नको आहे, कारण का त्याला हे सगळं म्हणजे अपयश वाटतं. आणि म्हणून या अपयशावर पांघरून टाकणारं आजचं भाषण होतं असं म्हटल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. कारण की हा मोदी ज्यांना रिप्रेझेंट करतात त्यांना हे प्रश्न अस्तित्वात नाहीच आहेत असं वाटतं, किंवा नसावेत असं वाटतं, त्याचं इंडिकेशन हे भाषण आहे. अविनाश धर्माधिकारी, आणखीन एक मोठा शिफ्ट दिसला तो म्हणजे लुक पाकिस्तान जी आपली स्ट्रॅटेजी होती. यापूर्वी आपण पाकिस्तानचे गोडवे गात होतो, शांततेची भाषा करत होतो, आणि आता पंतप्रधानांच्या भाषणामध्ये पाकिस्तानविषयी एकमेव उल्लेख येतो तो म्हणजे बलुचिस्तान आणि पाक ऑक्युपाईड काश्मीरचा. ही शिफ्ट आपल्याला कशाचं द्योतक आहे? तसं नम्रता तिकडे मी येतो, पण चालू चर्चा आहे त्यातले 2 मुद्द्यांचा अगदी थोडक्यामध्ये थोडं त्याचा परामर्श घेतो. मी म्हणणार आहे पॅराडाइम शिफ्ट देशामध्ये मे 2014 मध्येच झाला, आणि तो जनादेशाने झाला. एक ऍबस्ट्रॅक्शन रूढार्थाने म्हणायचं तर साधारणपणे डावी विचारसरणी ही स्वातंत्र्यानंतर देशाची एक प्रकारे डिफॉल्ट विचारसरणी होती. 2014च्या मे मध्ये लोकांनी प्रथम कौल दिला की ज्याला रूढार्थाने मग उजवी म्हणता येईल अशी विचारसरणीला स्वतःला स्पष्ट बहुमत दिलं. तर त्याच्यानंतरची 2 वर्ष आपण जे उलगडताना पाहतो आहोत तो मुळी झालेला तो पॅराडाइम शिफ्टच आहे. आता मग सरकार आत्ता सर्वांना बरोबर घेण्याची भूमिका ठेवतंय का, किंवा जणू नरेंद्र मोदींना काही नव्याने पॉलिटिकल मॅच्युरिटी येते का? तर मागे एकदा मधुलिमय म्हटले होते की देशात सत्तेत येणाऱ्या कोणत्याही सरकारला सेंट्रिस्ट धोरणं घ्यावी लागणार आहेत.
बर आणि फार तर तुम्ही लेफ्ट ऑफ द सेंटर का राईट ऑफ द सेंटर, पण तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेत पुढे सरकायचं आहे, हो. तर मध्ये सरकण्याची भूमिका ठेवावीच लागते. याला मी एक प्रकारे आपल्या लोकशाहीची मॅच्युरिटी म्हणतो उलटी, की आपली लोकशाही अधिक प्रगल्भतेकडे जाते आहे. ते पंतप्रधानांच्या भाषणात दिसून आलं असा माझा एक भाग आहे पॅराडाईम शिफ्ट बद्दल. बर दुसरं इथे जरा सातत्याने संदर्भ येत आहेत, ती ज्याची त्याची परिभाषा आहे ती योग्य आणि आदरास पात्रच आहे. मला म्हणायचं की पंतप्रधानांच्या या भाषणाकडे राजकीय भाषण म्हणून पाहता कामा नये, किंवा निदान ते माझ्या कानांना आज ऐकू आलं ते तरी असं राजकीय भाषण नाहीये की तोललेलं बेतलेलं जे भाजपच्या व्होटर बेसकडेच लक्ष देत आहे असं म्हणणं योग्य नाही ठरणार. त्याला बर फार टॉयलेटच्या संदर्भापासून महिलांच्या सामान्यातल्या साध्यातल्या साध्या प्रश्नांवर पंतप्रधान बोलतायत, इथून ते परराष्ट्र धोरणापर्यंत बोलतायत. बर म्हणजे बोलत होते ते एका पक्षाचा नेता नव्हते, देशाचा पंतप्रधान होते. हा जो लोकशाहीतला आपल्या संकेत आहे की निवडणुका हा अपरिहार्य भाग आहे. राजकारणच मुळात सर्वव्यापक आहे की कोणत्याही विधानाचं अन्वयार्थ इंटरप्रिटेशन राजकीय करता येणं शक्य आहे. बर पण लोकप्रतिनिधी एकदा निवडून आला की तो सर्वांचा लोकप्रतिनिधी आहे, तसं त्यांनी वागलं बोललंही पाहिजे. तीच गोष्ट पंतप्रधानांची आहे की ते एकदा पंतप्रधान झाले की ते केवळ एका पक्षाचे नाहीत, सर्वांचे. ते संपूर्ण देशाचे तसं पंतप्रधानांच्या बोलण्यात आज आलं असं मला तरी वाटतं आहे. नक्कीच हा महत्वाचा मुद्दा आहे आणि सर्वांकडे पंतप्रधान याचा म्हणून बोलत विचार होते. करण्यासारखी ही गोष्ट आणि आहे की उरला, आता देशाच्या म्हणालीस तर पंतप्रधानांची ही भाषा दिसलेली पाकिस्तान- आहे. धर्माधिकारी सर, एकीकडे पेशावर मधल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करतायत, भारतामध्ये अश्रूंचा महापूर आला असं पंतप्रधान मोदी सांगतात. दुसरीकडे बलुचिस्तान विषयी भाष्य करून एकीकडे पाकिस्तानला कुठेतरी इशारा देण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. काय म्हणता येईल मोदींच्या या स्ट्रॅटेजीला? पाकिस्तान भारताच्या अंतर्गत कारभारामध्ये ढवळाढवळ करतो हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. प्रॉक्सी वॉर हा त्याला शब्द आहे. दहशतवादाला स्पॉन्सर करणं आहे ते केवळ काश्मीर पुरतं नाहीये, पार पुण्या मुंबईमध्ये झालेले स्फोट आणि मुंबईवरच्या हल्ल्यासकट सर्व काही सिद्ध झालंय. पण पाकिस्तान काय गोष्ट मानायला तयार नाहीये. तेव्हा माझं सुद्धा खूप काळ म्हणणं होतं की आपण पाकिस्तानला त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं पाहिजे, तरच ते पाकिस्तान सारख्या बुली म्हणतो मी, बुली गुंड राष्ट्र, त्यांना ते बरोबर कळेल. मग गुरदासपूरवर हल्ला झाला त्यावेळेला अजित डोवल यांनी इशारा दिला होता की आणखी एक जर दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही बलुचिस्तानचा प्रश्न हाती घेऊ. त्याच्या पुढे तसा हल्ला झाला. आता भारताने बलुचिस्तानच्या प्रश्नावर भाष्य करणं चालू केलंय. म्हणजे हे आपण एकाच वेळी पाकिस्तानला त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर पण देतो. पण तरी सुद्धा मी म्हणतोय की तोल हा दाखवला जातोय की पाकिस्तानी जनतेशी काही वैर नाही, म्हणून त्या पेशावरच्या दहशतवादी कृत्याचा संदर्भ आहे की अरे माणुसकी नावाची गोष्ट आहे आणि स्वतः पाकिस्तानही दहशतवादापासून पोळतो आहे, त्याला आमच्या भारतीय सहसंवेदना तुमच्या बरोबर आहेत असं पंतप्रधानांनी दर्शवून दिलं. आणि थोडक्यामध्ये अगदी बलुचिस्तानबद्दल, मुळामध्ये जेव्हा देशाची फाळणी झाली त्यावेळेला बलुचिस्तानलाही पाकिस्तानात जायचं नव्हतं. बलुचिस्तानचे त्यावेळचे नेते सरदार अकबर खान बुगती हे भारतीय नेत्यांपाशी विनवणी करत होते, खान अब्दुल गफार खानांप्रमाणेच, की आम्हाला अनाथ करू नका, आम्हाला आमची नाळ भारताबरोबरच जोडली, आम्हाला भारतात यायचंय. पण आपण जे फाळणीची सूत्र स्वीकारली, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जो इंडिया इंडिपेंडन्स बिल मान्य झालं, त्यामुळे नाईलाज म्हणून त्या बलुचिस्तानला पाकिस्तानात जावं लागलं. एक वस्तुनिष्ठ सत्य आहे की पाकिस्ताननी सुद्धा बलुचिस्तानकडे बांगलादेशप्रमाणेच एक कॉलनी म्हणून पाहिलं आणि बलुचिस्तानची जनता, माणसं, भाषा, धर्म, संस्कृती याचा आदर केला नाहीये. पाकिस्तानवर पंजाबी लॉबीचं राज्य आहे आणि बलुचिस्तानला आजही वाटतं की आपण स्वतंत्र नाहीच, एक राज्य जाऊन दुसरं राज्य आलं. मी तर अर्ध पाऊल पुढे जाऊन म्हणतोय की प्रश्न नुसता बलुचिस्तानचा नाहीये, सिंधमध्ये सुद्धा जीए सिंध अशी की आम्हाला पाकिस्तानात राहायचं नाहीये, सिंधची अस्मिता वेगळी आहे, अशी चळवळ चालूच आहे. तेव्हा पंतप्रधानांनी पाकिस्तानी जनतेला आपुलकी देताना बलुचिस्तानचा प्रश्न भारत आता हाती घेत आहे असा पण इशारा
केवळ पाकिस्तान नाही जगाच्या पातळीला दिलाय असा त्याचा अर्थ होतो. साळगावकर सर, एकूणच आता धर्माधिकारी सरांनी जे सांगितलं त्याची सांगड कुठेतरी आत्ताच्या मोदींच्या ही जी बलुचिस्तानकडे पाहण्याची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्याविषयी त्यांची सलग वक्तव्य येतात. म्हणजे 2 दिवसापूर्वीच्या मीटिंगमध्ये सुद्धा त्यांनी केलेलं होतं वक्तव्य, आता लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये सुद्धा केलं. इंदिरा गांधींची कुठेतरी आठवण येते जेव्हा पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश झालेला होता. हो, आता धर्माधिकारी म्हणाले तसं बांगलादेशच्या जनतेने मुक्तीवाहिनी स्थापन केली होती आणि मग इंदिरा गांधींनी फ्रान्समधून आंतरराष्ट्रीय दडपण आणून चीनचा सपोर्ट घेऊन ते ऑपरेशन केलं होतं. तशा प्रकारची काही घटना येत्या 1-2 वर्षामध्ये घडण्याची शक्यता आहे. आता जसं धर्माधिकाऱ्यांनी नाव घेतलं अजित दोवल यांचं, तर अजित दोवल यांचा स्वात व्हॅली, बलुचिस्तान या विषयावरचा अभ्यास गाढा आहे. त्या आधी रॉमध्ये होते आणि ते ऍडवायझर आहेत. त्याचप्रमाणे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर शिया आणि सुन्नी यांचे वाद, म्हणजे इराण आणि सौदी अरेबिया, म्हणजे बलुचिस्तानचं फुटेज बघताना तिथे जिनांची प्रतिमा जाळलेली दिसते. जिना हे शिया होते, ते डुकराचं मांस खात होते आणि अशी टीका सुन्नी नेते काश्मीरमध्येही करू लागले. त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे. जसं इराकमध्ये अमेरिकी विमानं कधी येतात असं लोकांना वाटायचं, तसं भारताचा हल्ला कधी होईल हे जर का युट्यूबवरचे चॅनल आपण पाहिले तर पाकिस्तानचा मीडिया हे भारताची आणि मोदींची स्तुती करताना दिसतो. बघा त्यांच्याकडे ते कसं करतायत, नाही तर आपलं काय चाललंय. त्याचा धागा पकडून मोदींनी शेजारच्या राष्ट्रांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं स्टेटमेंट ह्याच्यापूर्वीच्या कुठल्याही पंतप्रधानांनी केलं नव्हतं. ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आहे आणि त्या स्ट्रॅटेजीमध्ये अजित दोवल चीफ ऑफ सिक्युरिटी यांचा वाटा फार मोठा आहे. तेव्हा हा अँगल लक्षात घेण्याजोगा आहे बलुचिस्तानच्या बाबतीत. तसंच वझिरिस्तानचंही आहे. पाकिस्तान आतमधूनच फुटतोय असं दिसतंय आणि त्याचा ऍडव्हान्टेज भारत सरकार घेणार, पॉलिटिकली घेणार, इकॉनॉमिकली घेणार, हे उघड आहे. माधव भंडारी, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल ऍडव्हान्टेज भारत घेणार हे साहजिकच आहे. मात्र कठोर पाऊल उचलताना, युद्धासारखं कठोर पाऊल जे 71च्या वेळेला बघायला लागलं बांगलादेशचं युद्ध, तसं कठोर पाऊल आजच्या काळामध्ये घेताना भाजप सेकंड थॉट भाजपला करावाच लागेल. पण हे तुमच्यामधला एक राजकारणी प्लस तुम्ही एक भाजपचे प्रवक्ते आहात, तुम्हाला हे कितपत योग्य वाटतं, व्यवहार्य असेल हे त्यावेळेला? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की मोदी साहेब आज जे बलुचिस्तान बद्दल आणि पाकिस्तान मधल्या दहशतवादाबद्दल बोललेत, ते गेली 2 वर्ष जगभरामध्ये फिरून जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करून, त्यांच्या राष्ट्रप्रमुखांशी काही संबंध प्रस्थापित करून एक भूमिका तयार करून मग आज ते बोलतायत. आणि 71च्या युद्धाबद्दलही लक्षात ठेवलं पाहिजे की 71चं युद्ध आपल्यावर लादलं गेलं. 48 सालापासून 71 सालापर्यंत अगदी कारगिलपर्यंत झालेली जेवढी युद्ध आहेत ती सगळी युद्ध भारतावर लादलेली युद्ध आहेत. भारताने आपणहून युद्ध कधी केलेलं नाही आणि मला असं वाटतं की भारताने आपणहून युद्ध कधी केलं नाही ही भूमिका कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी बदलणारी भूमिका नाही. त्यामुळे पुढच्या 2 वर्षांमध्ये 3 वर्षांमध्ये नेमकं आपण कुठल्या दिशेने जाऊ ह्याच्याबद्दल आज काही भविता भाकीत करणं शक्य नाही. परंतु एक निश्चित आहे, पाकिस्तानला समजणाऱ्या भाषेमध्ये उत्तर द्यायला आपण सुरुवात केली आहे. 2 दिवसापूर्वीच पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्हाला जर काश्मीरबद्दलचं तुमची भूमिका बदलत नसाल, आम्हाला बलुचिस्तानमधला जो मानवाधिकारांचं उल्लंघन चालू आहे त्याच्याकडे आम्हाला जगाचं लक्ष वेधावं लागेल. म्हणजे याच्यामध्ये पंतप्रधानांनी कुठे युद्धाची भाषा वापरलेली नाही, तर बलुचिस्तानमध्ये जी दडपशाही चालू आहे, बलुचिस्तानमध्ये अत्याचार चालू आहेत, पेशावरच्या आतंकवादी हल्ल्यांचा उल्लेख आणि विशेषतः मुलांच्या कत्लीचा उल्लेख हा सुद्धा जगभरातल्या मानवाधिकाराशी संबंधित असलेल्या ज्या शक्ती चळवळी आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून केलेला उल्लेख आहे असं आपण निश्चितपणे समजू शकतो. त्यामुळे खुद्द पाकिस्तानमध्ये मानवाधिकारांची अवस्था काय आहे आणि पाकिस्तानच्या राजवटीमध्ये बलुचिस्तान, सिंधसारख्या भागामध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन किती वाईट पद्धतीने होत आहे, हा सगळा विषय जागतिक व्यासपीठावर न्यायला पंतप्रधानांनी सुरुवात केली. आणि मला असं वाटतं की देशातली प्रत्येक व्यक्ती या भूमिकेचं अत्यंत मनापासून स्वागत करेल.
राजीव सातव, माधव भंडारी म्हणतात देशातलं प्रत्येक व्यक्ती या भूमिकेचं स्वागत करेल. नक्की कदाचित करेलच या भूमिकेचं स्वागत. मात्र एकीकडे पाकिस्तानी पंतप्रधानांच्या वाढदिवसाला सरप्राईज व्हिजिट देणारे पंतप्रधान ज्यावेळेला अशा प्रकारे बलुचिस्तान बद्दल भाष्य करताना एक प्रकारे इशारा पाकिस्तानला देतात, त्याविषयी म्हणजे विरोधक म्हणून सुद्धा तुम्ही त्याकडे कसं बघता? मागच्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस मोदी सरकारनं शपथ घेतली त्यावेळेस त्यांनी सगळ्यांना शपथविधीसाठी बोलावलं. त्याकडं एक लार्जर डिप्लोमसी म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलं. परंतु नंतरच्या काळात जर आपण पाहिलं असेल की नवाज शरीफांच्या भेटीचा विषय असेल, अचानक त्यांच्या वाढदिवसाला जाण्याचा प्रकार असेल, त्यांच्या नातीच्या लग्नाचा मुद्दा असेल किंवा ते साडी आणि शाल देणं हा सगळा प्रकार असेल. याच्या आधी 10 वर्ष मनमोहन सिंग पंतप्रधान होते. 10 वर्षामध्ये मनमोहन सिंगांकडून असा एकही प्रयत्न झाला नाही पाकिस्तानला टफ भाषेमध्ये जसं समजेल अशाच भाषेमध्ये उत्तर देणं. हा त्या काळातला एक अनालिसिस, त्या काळातला एक प्रयत्न राहिला. आता मागच्या काळात 2 वर्ष मोदींनी हा प्रयत्न करून पाहिला. परंतु एखादा जो झोपलेला असतो किंवा झोपी गेलेल्या जागा करू शकतो आपण, पण झोपी जाणाऱ्याचं सोंग करणाऱ्याला कसं आपण जागा करणार हा प्रश्न आहे. आणि पाकिस्तानचं प्रत्येक वेळेचं धोरण हे असं आहे, पाकिस्तानचं हे कुत्र्याच्या वाकडं असलेल्या शेपटासारखं आहे, ते कधीच सरळ होणारा कार्यक्रम नाही. त्यामुळे पाकिस्तानला समजून सांगणं, नवाज शरीफांना केक भरवणं, त्यांच्या नातीच्या लग्नाला जाणं हा वेळ वाया घालण्याचा कार्यक्रम होता. ठीक आहे, 2 वर्षानं का होईना मोदी सरकार आता टफ भाषेत बोलायला लागले, याचं निश्चितपणे स्वागत आहे. पण 2 वर्ष आपण वाया घालवली. जे माणूस सुधारणारच नाही, जो देश सुधारणारच नाही, त्याला सुधारण्याच्या मागे आपण लागलो. त्याच्यात म्हणजे पूर्ण वेळ वाया घालवायचा कार्यक्रम होता. या ठिकाणी ही चर्चा करत असताना माझ्या दृष्टिकोनातून दुसरा सुद्धा अँगल एक महत्वाचा आहे. आणि तो अँगल हा आहे की आपण डोवल साहेबांच्या संदर्भात सांगितलं, पण डोवल साहेबांच्या नेतृत्वाखाली आपलं पठाणकोटच्या हल्ल्यामध्ये आपली फजिती झाली हे सुद्धा विसरून आपल्याला चालणार नाही. दुसरा अँगल यातला जो महत्वाचा माझ्या दृष्टिकोनातून आहे तो चीनचा आहे. चीनची शक्ती ज्या पद्धतीने वाढलेली आहे त्याला आपण कसं काउंटर करणार आहोत. कारण आता अमेरिकेच्या वाढलेलीच नाही तर पाकिस्तानला पाकिस्तानला ते मदत करत आहेत. आणि नुसतं चीनची शक्ती वाढली असं नाही. आज जर पाहिलं असेल तर आपल्या सगळीकडून चीनचे बेस तयार झालेले आहेत. पाकिस्तानने त्यांच्यासोबत आहे, नेपाळ त्यांच्यासोबत गेलेलं आहे, खाली लक्षद्वीप त्यांच्यासोबत चाललेलं आहे, श्रीलंकेमध्ये चीनचा बेस तयार व्हायला लागलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींकडे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात पाहावं लागेल. पाकिस्तान हा एकटा विषय घेऊन त्याच्याकडे बघता येणार नाही. पाकिस्तान आणि चीन आणि भारत हा अँगल घेऊन याच्याकडे येणाऱ्या काळात बघावं लागेल. आणि आता जसं भंडारी साहेबांनी सांगितलं की परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात, देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात पक्षीय भेद बाजूला सोडून आपण सगळेजण एक आहोत आणि एक राहणार आहोत आणि ती भूमिका आपली कायम राहणार आहे. परंतु सरकारनं 2 वर्ष पाकिस्तानच्या संदर्भामध्ये आक्रमक पवित्रा घेण्यात वाया घालवली असं माझं मत. साळगावकर सर, एक मुद्दा यामध्ये आहे, पाकिस्तानविषयी बलुचिस्तानविषयी आपण एवढं बोललो, मात्र आजच्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी दहशतवादाविषयी फक्त एका वाक्यामध्ये आपली प्रतिक्रिया दिलेली होती. दहशतवाद आज एवढा आपल्याला सतावतोय, पण त्याविषयी पंतप्रधानांनी फार भाष्य केलेलं दिसलं नाही आजच्या भाषणात. हे खरं आहे, दहशतवादाचा त्यांनी उल्लेख केला नाही जास्त, जसा त्यांनी दलितांचाही उल्लेख केला नाही. कदाचित त्यांची स्ट्रॅटेजी त्यांना रिव्हील करायची नसेल. दहशतवादाच्या बेसवर आता पाकिस्तानचं जे न्यूक्लिअर आर्मामेंट आहे ते पाश्चात्य देशांना ते डिसमेंटल करायचंय. त्याच्या दृष्टीने भारताची मदत घेण्याचा प्रयत्न ते करतील. आणि त्याचा बेस आहे एकीकडे दहशतवाद आणि दुसरीकडे त्या देशातली जनता असा ठेवून सरकारला करायचा असला तर ते रिव्हील करणार नाहीत त्याच्याविषयी. ते त्याच्याविषयी बोलत नाहीत म्हणजे त्यांचं त्याच्याकडे दुर्लक्ष याच्यातली गोष्ट नाहीये. त्यांना त्याच्याविषयी काही रिव्हील करायचं नाही. आणि त्याचा दिसेल हळूहळू येत्या 2 वर्षात जशा अनफोल्ड होत जातील घटना, तसं तसं भारताचं परराष्ट्र धोरण त्या दृष्टिकोनातून ऍक्शन घेताना दिसेल. आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे आपले परराष्ट्र मंत्रालय ते आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अत्यंत स्ट्रॉंग राहिलेलं आहे आणि ते चांगलं काम करतंय असं दिसतंय. त्यामुळे त्याची फळं आता मिळायला लागतील आणि ती मोदी सरकारला त्याचा फायदा होईल असं दिसतंय. आणि धर्माधिकारी सर, दुसरीकडे त्यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीबद्दल जिथे विचार केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी भारताच्या आजूबाजूचे देश आहेत त्यांच्या सुद्धा आर्थिक प्रगतीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्याच्याकडे कसं बघता येईल आपल्याला? तसा बलुचिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरचाही उल्लेख करताना त्यांनी सार्क मधल्या सर्व देशांना आवाहन केलं की आपण सगळे मिळून गरिबी विरुद्ध लढू. म्हणायचं तर एकीकडे ही कॅरेट अँड स्टिक पॉलिसी आहे, पण दुसरीकडे असलेलं आवाहन आहे की भारताने करून दाखवली अशी प्रगती आणि भारत करतो आहे. भारत आता ते म्हणाले की 2 वर्षामध्ये जगातली नंबर 3 ची अर्थव्यवस्था होईल. फ्रँकली त्याबद्दल मला थोडी शंका आहे.
होईल, पण 2 वर्षात होईल याबद्दल मला शंका आहे. पण आर्थिक विकासाच्या भारत वेगवान पथावर आहे. भारतालाही मोठा पल्ला गाठायचा आहे अजून. आपलं काही सगळं करून झालंय असा अर्थ नाही. पण भोवतीच्या सर्वाचा विचार करताना त्यांना आवाहन करणे की आपण सगळे एकत्र येऊ आणि गरिबीशी लढू, हे सुद्धा फार मोठं आहे. म्हणजे एकीकडे बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीरचा इशारा द्यायचा, पण त्याच वेळेला सार्कच्या देशांना आवाहन की एकत्र येऊ, हे धोरणात्मक दृष्ट्या फार महत्वाचं आहे. आणखीन एक 2-3च सुटी वाक्य बोलतो, चर्चेत आली म्हणून आहे. एक म्हणजे बोलण्याच्या शेवटाकडे त्यांनी दलित समाज, त्यांचे होणारे अन्यायांचा स्पष्ट उल्लेख करून सामाजिक न्याय ही सगळ्यात मोलाची गोष्ट आहे हे खूप भर देऊन मांडलं. इकडे मी लक्ष वेधतोय. दुसरा, चीनचा समजा संदर्भ आला नाही तर ते पण एक माझ्या मते पुन्हा विलक्षण धोरणी आहे की आता भारताच्या स्वातंत्र्य दिनाला थेट चीनबद्दल म्हणण्याचं काही कारणच नाहीये. इकडे पाकिस्तान जर दुबळा झाला, दक्षिण आशिया म्हणजे सार्क देश भारताला अनुकूल झाले, तर ते चीनला जागतिक राजकारणामध्ये परस्पर माते, आता त्याचा संदर्भ देण्याचंच काही कारण नाही. हे माझ्या मते धोरणात्मक दृष्ट्या योग्यच झालेलं आहे. आणि भारत एक जगाची उभरती सत्ता, म्हणजे हे बोलण्याचं केवळ भारत किंवा भारतीय लोक नाही, सार्क सुद्धा, आणि मला वाटतं की जगाचं सुद्धा लक्ष होतं. आपण जसे वाक्य किंवा त्यांची बॉडी लँग्वेजचं विश्लेषण बोलतो, असं आता तिकडे अमेरिका पण करत असणार याची मला खात्री आहे. हे एका उभरत्या शक्तीच्या नेत्याचं व्हिजनरी विधान होतं. राजीव सातव, संपूर्ण भाषण तुम्ही ऐकलेलं, आपण चर्चेच्या अखेरच्या मुद्द्याकडे आपण आता चाललोय. संपूर्ण भाषण तुम्ही ऐकलेलं आणि आताचं विश्लेषण सुद्धा आपण त्याविषयी केलेलं आहे. पुन्हा एकदा सेम प्रश्न तुम्हाला की हे विश्लेषण आणि हे भाषण एकूणच पाहता पंतप्रधानांचं भाषण असा फील यामध्ये येत होता, असं तुम्हाला विरोधी पक्षात असून सुद्धा वाटतंय का? मागचे 2 भाषणं जर पाहिली तर मागच्या दोन्ही भाषणामध्ये दलित या विषयाचा उल्लेख होता का? तर होता. परंतु तो उल्लेख झाल्यानंतर मागच्या 2 वर्षातली स्थिती काय राहिली हा सगळ्यात महत्त्वाचा विषय माझ्या दृष्टीने आहे. 2014च्या भाषणामध्ये दलितांचा उल्लेख होता, 2015च्या भाषणात होता आणि 2016च्या भाषणात आहे. परंतु जमिनीवर दलितांच्या संदर्भातले अन्याय अत्याचार कमी झालेत का? तर त्याचं उत्तर आहे नाही. आणि त्यामुळं आपण भाषणं खूप चांगली करूयात, परंतु जर खाली त्याचा इफेक्ट येणार नसेल तर निश्चितपणे नुसती चांगली भाषणं करून काय उपयोग नाही, हा पहिला मुद्दा. दुसरं, काश्मीरच्या संदर्भामध्ये सुद्धा उल्लेख आज थोडा विस्तारानं पंतप्रधानांनी करायला पाहिजे होता. आणि जे पंतप्रधानांनी मध्यंतरी स्टेटमेंट दिलं, काश्मीरियत, इन्सानियत वगैरे, तर बेसिकली काश्मीरी जनतेला आपण तिच्या जमिनीवरच प्रेम करत नाही तर तिथल्या माणसांवर सुद्धा प्रेम करतोय, हा फील आजच्या भाषणामध्ये देणं आवश्यक होतं. तो मला वाटतं पंतप्रधानांकडनं राहिला. त्यांनी बोलताना शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा सांगितलं की आम्ही सॉइल हेल्थ कार्ड दिलं, सगळं दिलं. परंतु हे सांगत असताना ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या त्या संदर्भातला उल्लेख पंतप्रधानांकडनं झालेला नाही. बँका आजही शेतकऱ्यांना कर्ज द्यायला तयार नाहीत. या संदर्भात भूमिका पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे. जसं मुद्राचा उल्लेख त्यांनी केला तसं शेतकऱ्याला कर्ज पुरवठा याच्यावरचा सुद्धा उल्लेख पंतप्रधानांकडनं अपेक्षित होता. आणि मला वाटतं येणाऱ्या काळात त्याच्यात त्यांनी बदल करणं अपेक्षित आहे. साळगावकर सर, एक राजकीय विश्लेषक म्हणून पंतप्रधान मोदी, म्हणजे नरेंद्र मोदी म्हणत नाही मी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला तुम्ही किती मार्क्स द्याल आणि काय त्यामध्ये महत्वाचे मुद्दे आले आणि काय राहून गेलं त्यांचं बोलायचं जे ते अपेक्षित होतं यामध्ये? त्यांचं भाषण हे पंतप्रधान ह्या पदापेक्षा ते एक नेते, लिडरशिप म्हणून होतं. आणि ते फक्त भारताचा आम्ही लीडर नाही आहे तर आशियातील या उपखंडाचा आम्ही लीडर आहे असं सांगू इच्छित होते. त्या दृष्टीने त्यांनी गेली 2 वर्ष जगातल्या अनेक देशांना भेटी दिल्यात, काही देशांना एकापेक्षा जास्त वेळा भेटी दिल्यात आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय इमेज आपली निर्माण केली आहे. जसं ओबामाने केलं होतं तसं ते करतायत. आणि कदाचित त्यांना शांतीचं नोबेल प्राइजही मिळेल याच्यासाठी. परंतु ते एक जागतिक नेते म्हणून उभारतायत अशी पोझिशन त्यांनी घेतली आहे स्पष्टपणे. आणि पंतप्रधान पदाच्या पेक्षा ती पोझिशन थोडीशी वरची आहे, हे सरळ आहे. अविनाश धर्माधिकारी, मी केवळ राजकीय विश्लेषक म्हणून नाही, मी मास्तरच आहे. मास्तर या नात्याने मी त्यांच्या या भाषणाला 10 पैकी 8.5 मार्क देईन. इतकं हाय रेटिंग आहे त्याचं. एक्सलंट आणि व्हिजनरी. लोकांना सर्वांना बरोबर घेणे, पुढची व्हिजन, तिला दिलेली
कार्यक्रमाची जोड. पण हे म्हणताना मला एक आवर्जून म्हणायचा आहे मुद्दा, या सर्व उल्लेखांच्या सहित खरोखरच भारतीय मुस्लिमांना जवळ करणारं, आपुलकी देणारं, भारतीय मुस्लिमांच्या भारतावरच्या निष्ठेचे संदर्भ देणारं असं जरा त्यांच्या बोलण्यात काही आलं असतं तर दुधात साखर मी म्हणतो. म्हणजे जसे गुरु गोविंद सिंग आणि रामानुजन यांचे उल्लेख आले तसे समजा सुफी संत किंवा आत्ताचे मौलाना वहिदुद्दीन खान की जे भारतीय मुस्लिमांना भारतावर निष्ठा ठेवायला सांगतात, शिकवतात, जे एक आतंकवादापासून दूर असलेला आणि मूळ शांततेचा इस्लाम सांगतात, ते आले असते तर आणखी मी त्याला दुधात साखर म्हणतोय. पण आहे हे मी पुन्हा पुन्हा म्हणालो तसं एक व्हिजनरी आणि स्वागतार्ह असं जागतिक नेत्याचं भाषण होतं. नक्कीच. जाता जाता एवढंच सांगावं असं वाटतं की गेले 2 वेळची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणं आणि यावेळचं भाषण ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाला. जसं साळगावकर सरांनी उल्लेख केला की पॅराडाईम शिफ्ट ह्या बऱ्याच टर्म्समध्ये आपल्याला पाहायला मिळाला. माधव भंडारी, अगदी शेवटची कमेंट मला तुमच्याकडून हवी आहे. माधव भंडारी, नरेंद्र मोदी यांनी आज जे भाषण केलेलं आहे, संपूर्ण समस्त नागरिकांचा यांनी यामध्ये उल्लेख केलेला आहे. जसं अविनाश धर्माधिकारी म्हटले की भारतीय मुस्लिमांना कुठेतरी न्याय द्यायचं राहून गेलं. माधव भंडारी, आजच्या भाषणामध्ये मोदी साहेबांनी देशातले सर्व प्रश्न, अगदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून आंतरराष्ट्रीय प्रश्नांपर्यंत सगळ्यांना स्पर्श केलं. त्याच्यामध्ये त्यांनी अमुक एखाद्या समाजासाठी काय केलं, अमुक एखाद्या वर्गासाठी काय म्हटलं, या बारक्या बारक्या गोष्टी शोधत राहण्याचं फार काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. त्यांनी ज्या कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला आणि नव्या कल्याणकारी योजनांचं सूतोवाच केलं, त्याचा फायदा सगळ्यांनाच मिळणार आहे. सर्व समाजाला, सर्व धर्म, सर्व पंथ, सर्व जाती धर्मांना मिळणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये हा मुद्दा फारसा लागू होतो असं मला वाटत नाही. आणि मी आपल्याला एक निश्चितपणे सांगतो की आजच्या भाषणामध्ये त्यांनी ज्या महानुभावांचा उल्लेख केला त्यांच्या काही ना काही पुण्यतिथी, जयंतीचे प्रसंग आहेत. असे प्रसंग जेव्हा धर्माधिकारी साहेबांनी ज्या व्यक्तींची नावं घेतली त्या व्यक्तींचे किंवा अशा तऱ्हेच्या व्यक्तिमत्वांचे जेव्हा येतील तेव्हा त्यांचाही त्याच गौरवाने उल्लेख केला जाईल आणि त्यांचाही त्याच गौरवाने देशभरामध्ये ते सन्मान साजरे करण्याचा प्रयत्न केला जाईल. हे मोदी साहेबांच्या कार्यपद्धतीवरून मी आपल्याला सांगतो. कारण अनेक मुस्लिम संतांशी आणि अनेक मुस्लिम महानुभावांशी त्यांचे जे संबंध आहेत आणि त्यांच्या संदर्भातलं जे काम चालतं ते मी गुजरातमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे प्रसंग असल्यानंतर ते त्याचा वापर करतात. प्रसंगाचा वापर करण्याची त्यांची पद्धत आहे. तो प्रसंग आज मिळाला नसेल एवढंच आहे त्यातलं, पण बाकी त्याच्यामध्ये काही श्लेष काढला पाहिजे अशातला भाग नाही. आणि एक गोष्ट मला आपल्याला स्पष्ट करू द्या की मोदी साहेबांनी आपल्या मतदाराला टार्गेट केलं असं जे एक बोलण्याचा प्रयत्न केला गेला त्यात काही तथ्य नाही हे आपल्या सगळ्या चर्चेतून आता स्पष्ट झालं की मोदी साहेबांनी आपल्या मतदाराला नाही, मोदी साहेबांनी संपूर्ण भारतीय जनतेला, एवढंच नाही तर जगातली जी शांतताप्रेमी जनता आहे तिला आवाहन करण्याचा प्रयत्न केलाय, तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय. नाहीतर पेशावर मधल्या लहान मुलांच्या कत्तलीचा आवर्जून उल्लेख करण्याचं काही कारण नव्हतं. त्यामुळे शांतताप्रेमी जनतेला आणि विकासाबद्दल प्रेम असलेल्या जनतेला, मग ती शेजारी राष्ट्र असतील, देशातले विकासाच्या आकांक्षा असलेला वर्ग असेल, या सगळ्या विकासाच्या आकांक्षेला फुंकर घालण्याचं काम मोदी साहेबांनी आजच्या भाषणाने केलंय. आणि आजचं भाषण हे केवळ पंतप्रधानांचं भाषण नाही, केवळ एका नेत्याचं भाषण नाही, तर विलक्षण मुत्सद्दी असलेल्या आणि जागतिक क्षितिजावरती उभ्या राहिलेल्या नेत्याचं भाषण आहे असं आजच्या भाषणाचं खरं चित्र आहे. बरं, माझी खरं तर वेळ संपत आली, मात्र राजीव सातवांना काही मुद्दा मांडायचा अगदी थोडक्यात. यामध्ये मोदी साहेबांनी सगळ्यात जास्त काळ भाषण केलं मागच्या 3 वर्षामधलं, आणि त्यामुळे मला वाटतं बाकी फार बोलू नये, वेळ संपलेला आहे. मी या भाषणाला साधारणतः 1.5 ते 2 मार्क देऊ शकेल, कारण सगळ्यात जास्त काळ भाषण केलं, पण बाकी मसाला काही तोच होता. एक गोष्ट नक्की आहे की या भाषणामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये बदल दिसून आला. नरेंद्र मोदी यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये बदल दिसून आला असं बऱ्याच जणांचं, आपल्या राजकीय विश्लेषकांचं सुद्धा मत आहे. आणि जसं साळगावकरांनी सांगितलं की पॅराडाईम शिफ्ट काही टर्मिनॉलॉजीजमध्ये, जसं स्वराज्याचं सुराज्य झालं, नीती, नियत, निर्णय यासारखे महत्वाचे किंवा सर्व पक्षीयांना सोबत घेऊन एक जो विकास करण्याची भाषा आहे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भाषणामध्ये दिसून आली. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा सर्वसमावेशक अशी एक स्ट्रॅटेजी कुठेतरी त्याचं
एक सुतोवाच पंतप्रधानांनी केलेला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला इशारा द्यायला सुद्धा ते विसरलेले नाहीयेत, कारण दहशतवाद हा सीमेपलीकडून आपल्याकडे फोफावलेला आहे हे सर्वश्रुतच आहे. मात्र एकूणच नरेंद्र मोदी यांनी आपल्या या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दर्शन घडवलेलं आहे, याबद्दल कोणाचंही दुमत नसेल. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा. Thank you.